नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल अंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ठीक आहे. लक्षात घ्या काय चालू होतं आपलं काल. काय घेतलं मराठी. मराठीमध्ये काय होतं का लिपी वगैरे झाली होती का रे. लिपी झाली होती ना. लिपी झाली होती. काय शिकली होती लिपी बद्दल. काय माहित आहे लिपी. काय माहित झालं लिपी. मूळ लिपी काय आहे बघा. सगळ्या लिपीची जेवढ्या काही लिपी आहेत आपल्याकडे तेवढ्यांची मूळ लिपी काय आहे. ब्राह्मी लिपी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे ना. नंतर हे ब्राह्मी लिपी कशी तयार झाली आता सांगायची वगैरे काही गरज आहे का. नाही आहे ना. नसेल माहित तर तो जो आपला प्रीवियस व्हिडिओ आहे अगोदरचा तो व्हिडिओ एकदा पाहावा गोधरून आणि पाहून घ्याल ते ब्राह्मी लिपी कशी तयार झाली काय झाली. क्लिअर आहे इथपर्यंत. सर्वात जुनी लिपी आहे ही. सर्वात जुनी लिपी आहे आणि सगळ्या ज्या काही लिप्या आहेत आपल्याकडे त्यांची ही जननी लिपी होत. त्याला जननी याला सगळ्यांची माय आहे. ही सगळ्यांची काय आहे माय आहे. ब्राह्मी लिपी क्लिअर इथपर्यंत सर्वात जुनी आहे. आपण आपली कोणती लिपी आहे बाबा. देवनागरी. आपली कोणती आहे देवनागरी. कोणती आहे देवनागरी. क्लिअर आहे. याला कोणतं नाव दिलं होतं आणखी बाळबोध. क्लिअर आहे. बाळबोध कोणतं नाव दिलेलं आहे बाळबोध. चला देवनागरी बद्दल मला एक एक पॉइंट सांगा बरं. पहिला पॉइंट देवनागरीला देवनागरी का म्हटलं गेलं है ना. तर काय असतं ना जे काय होते अगोदरच्या काळात पूर्वीच्या काळात नगरामध्ये राहणारे. नगरामध्ये कोण राहत होतं रे बाबा. आर्य लोक राहत होते. कोण राहत होतं आर्य लोक राहत होते. आणि हे आर्य काय करायचे रे तर स्वतःला देव समजायचे. स्वतःला काय समजायचे ते देव समजायचे. म्हणून काय झालं यांनी जी लिपी निर्माण केली त्या लिपीला देवनागरी असं नाव पडलं. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. म्हणजे इथे 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 काय म्हणू आपण इथे तर आर्य लोकांद्वारे निर्माण झालेली है ना. आर्य स्वतःला देव समजत. क्लिअर आहे ना. हा पॉइंट क्लिअर आहे ना. क्लिअर बसत नाही मी आता तिथं. क्लिअर ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट कोण सांगते नेक्स्ट पॉइंट काय आहे तर जी देवनागरी लिपी आहे ही काय असते रे बाबा. आडव्या उभ्या तिरप्या आडव्या उभ्या तिरप्या आणि काय गोल रेषांनी बनलेली असते. रेषांनी बनलेली असते. क्लिअर काय पाहून राहिलो आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. मी फक्त काय करतोय तुम्हाला थोडंसं एक रिवाइज करत आहे फ्लो मध्ये आणण्यासाठी. राईट. मग लिपी कोणती होती आपली. जननी जर विचारलं सगळ्या लिपींची तर काय ब्राह्मी लिपी आहे ना. जी ब्रह्माद्वारे तयार झालेली ब्रह्माने लिहिलेली ती सर्वात जुनी लिपी आहे. क्लिअर आहे. आपण जी युज करतो ती कोणती आहे रे बाबा देवनागरी आहे. तिला दुसरं नाव होतं काय होतं बाळबोध होतं. क्लिअर आहे. कशी तयार झाली नगरामध्ये आर्य लोक राहायचे ते स्वतःला देव समजत आणि त्यांनी ती तयार केली म्हणून तिला देवनागरी नाव दिलं. नंतर काय असते रे बाबा हे आडव्या उभ्या तिरप्या गोल रेषांनी बनलेली असते. क्लिअर इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना. आणि नंतर काय रे मग सेकंड पॉइंट काय यायचा तर ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते है ना. डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. अशी लिहिल्या जाते नाही अशी. क्लिअर आहे. डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. इथपर्यंत क्लिअर होतं ना आहे की नाही. क्लिअर आहे ना इथपर्यंत. मग लक्षात घ्यायचं देवनागरी लिपी आडव्या उभ्या तिरप्या गोल आणि रेषांनी बनलेली असते. डावीकडून उजवीकडे लिहितो आपण
आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे ना, काय असते रे बाबा, तर शिरोरेखा असते, शिरोरेखा किंवा याला शिरोरेषा, शिरोरेषा असते है ना, शिरोरेषा. आता मग शिरोरेखा आणि शिरोरेषा एकच आहे दोन्ही वर्ड. हे म्हणजे काय, तर एखादा जो वर्ड लिहितो आपण, आता इथे लिहू आपण, इथे समजा मी लिहिलेलं आहे गंमत, काय लिहिलेलं आहे गंमत, आणि याच्यावरती काय करायची पद्धत आहे आपल्याकडे, अशी पूर्ण रेष द्यायची पद्धत आहे. एक शब्द लिहिल्यानंतर हा गंमत शब्द आहे ना, गंमत लिहिल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण रेष द्यायची काय पद्धत आहे. ही जी रेष आहे ना, ही जी रेष आहे या रेषेला आपण काय म्हणतो, शिरोरेखा. इज दॅट क्लिअर? क्लिअर क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना है ना. मग नंतर आता पहा, ही तर लिपी झाली आपली जनरल यूज मधली है ना. मग कोणकोणत्या भाषेत यूज केल्या जाते रे बा देवनागरी लिपी, कोणकोणत्या याच्यामध्ये असते, तर एकतर मराठी है ना, नंतर मराठी नंतर हिंदी, सिंधी, संथाली, मराठी, हिंदी, सिंधी, संथाली, नंतर बंगाली म्हणतो आपण त्याला है ना, गुजराती. क्लिअर आहे. या सगळ्या भाषांमध्ये काय केल्या जाते रे बाबा, देवनागरी लिपी यूज केल्या जाते. राईट, क्लिअर होती इथपर्यंत है ना. मग काय पाहिलं होतं रे बाबा, आदर्श लिपी पाहिली होती ना की नाही, या सांगणार होतो. आदर्श लिपी काय असते, काय असते आदर्श लिपी, लक्षात घ्या. आदर्श लिपी काय असते, आदर्श लिपीमध्ये, आदर्श लिपी आपण त्याच लिपीला म्हणू ज्याच्यामध्ये प्रत्येक जो ध्वनी असतो, प्रत्येक जो ध्वनी आहे त्या प्रत्येकासाठी काय असते रे बाबा, एक स्वतंत्र वर्ण असतो, स्वतंत्र वर्ण असतो, किंवा त्याला स्वतंत्र चिन्हाने म्हणा किंवा खुणेने म्हणा काय केल्या जाते, दर्शवल्या जाते. त्याला आपण काय म्हणतो, आदर्श लिपी म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? काय म्हटलं मी है ना, प्रत्येक ध्वनीसाठी, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र असा वर्ण है ना, वर्ण असतो, किंवा स्वतंत्र अशा खुणेने तो काय केला जातो, दर्शवला जातो, किंवा स्वतंत्र खुणेने किंवा चिन्हाने दर्शवला जातो. शिवाय है ना, शिवाय प्रत्येक वर्णासाठी एकापेक्षा प्रत्येक ध्वनीसाठी, शिवाय प्रत्येक ध्वनीसाठी एकापेक्षा जास्त वर्ण येत नाही. क्लिअर? क्लिअर इथपर्यंत? काय असते आता जर आदर्श लिपी विचारलं, आदर्श लिपी जर तुम्हाला विचारलं तर काय असते आदर्श लिपी, प्रत्येक ध्वनीसाठी काय असतो, स्वतंत्र असा वर्ण असतो, किंवा स्वतंत्र खुणेने किंवा चिन्हाने काय केल्या जाते, ते दर्शवल्या जाते. शिवाय प्रत्येक ध्वनीसाठी एकापेक्षा जास्त वर्ण येत नाही. एकापेक्षा जास्त वर्ण येतात का, नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे ना. स्वतंत्र असा वर्ण असतो आणि एकापेक्षा जास्त वर्ण येत नाही. त्या अशी जी लिपी असेल ती लिपी काय असते, आदर्श लिपी असते. मग सर आपण जी मराठी बोलतो, आपण काय करतो, मराठी बोलतो, ही मराठी जी आहे ही आदर्श लिपी आहे की, आदर्श लिपी आहे की नाही, है ना. तर काय झालं, जवळपास तर याच्यामध्ये मराठीमध्ये तर प्रत्येकाला एक एक सेपरेट वर्ण आहे ना, पण तितकी नाहीये है ना. त्यासाठी याला आपण काय म्हणतो की आपली जी मराठी भाषा आहे हे पुरेशी आदर्श नाही,
पुरेशी आदर्श नाही. क्लिअर आहे का इथपर्यंत? पुरेशी मराठी भाषा आदर्श भाषा आहे का? नाही बोलता येत त्याला. का? कारण एक लक्षात घ्या, मराठीमध्ये हा छोटा ई आणि हा उ, हा जो ई आणि उ आहे याला आपण म्हणजे याला आहे ना, याचा आपण दीर्घ काय करू शकतो? स्वतंत्र चिन्हाने लिहू शकतो वेगळ्या. बरोबर आहे. याचा आपण जेव्हा दीर्घ करू लघु आहे याचा आपण दीर्घ जे करतो ना, दीर्घ जो उच्चार असतो याचा स्वतंत्र असतो. तसा ईलाचा दीर्घ मी ई आणि ऊचा हे उ. क्लिअर आहे पर्यंत? तसेच याच्यासाठी आपण काय करतो? स्वतंत्र वर्ण आहेत. दीर्घ जो उच्चार करतो आपण कोणता? ई आणि ऊचा. बाकी त्यासाठी का नाही. मग नेक्स्ट काय? आणखी का नाहीये मराठी जी आहे ती आदर्श का नाहीये? तर मराठीमध्ये जे च, ज आणि झ आहे, च, ज आणि झ आहे ना, तर लक्षात घ्या याला काय आहे रे बाबा? दोन अर्थाने उच्चारले जातात. दोन याचे म्हणजे दोन काय असतात? दोन ध्वनी असतात. दोन ध्वनीने उच्चारले जातात. नाही समजला सर हा पॉइंट नाही समजला तर पहा, हा चम्मच, राईट, चम्मच आहे ना, चम्मच म्हणतो ना आपण, चम्मच म्हणतो किंवा कुठे कुठे चमचा म्हणतात. आता हा च चे दोन उच्चार नाही आहेत का? आपण च ला च म्हणतो आणि च म्हणतो, आणि काय म्हणतो? च म्हणतो. ज ला ज म्हणतो, कुठे कुठे तो ज सुद्धा होतो है ना. म्हणजे तो काय केला जातो रे बाबा? त्याचे जे ध्वनी असतात ते दोन प्रकारे काय झाले जातात? उच्चारले जातात. आणि आपलं हे काय म्हणते की प्रत्येक ध्वनीसाठी एकापेक्षा जास्त वर्ण येत नाही किंवा त्याचे एकापेक्षा जास्त ध्वनी येत नाही. म्हणून ही मराठी जी आहे ती काय रे बाबा? आदर्श लिपी नाही, तितकी पुरेशी नाहीये. समजून झालं का इथपर्यंत? समजलं. नंतर काय पाहिलं होतं आपण? तेवढ्या पुरता. चल मग नेक्स्ट काय पाहिलं होतं रे? लिपीनंतर काय पाहिलं होतं आपण? शब्द झाले ना ते. आता काय रिपीट करायची गरज आहे का? नाही ना. काय करायचं त्यात रिपीट है ना. मग काय होतं? सरळ आपण काय पाहिलं? कुठे आलो होतो? वाक्यामध्ये. वाक्य रचना है ना. वाक्य रचना मराठीची वाक्य रचना काय? मग काय मराठीची वाक्य रचना? काही करता ऍज इट इज राहील तुमचा है ना. मराठीमध्ये सुद्धा काय आहे? करता आहे. प्लस करता प्लस काय होईल? काय होईल रे? झालंय रे काल. करता प्लस क्रियापद. चलो नेक्स्ट. बोला. कर्ता, क्रियापद, कर्म आणि शेवटचं काय असतं रे बाबा? सहाय्यकारी क्रियापद. क्लिअर आहे इथपर्यंत? मग आता मला एक सांगा, हा जो कर्ता आहे मराठीमध्ये है ना, कर्ता म्हणजे काय? सोपं. कर्ता म्हणजे काय? काय असते कर्ता म्हणजे? काय बोलू शकतो आपण त्याला है ना? काय असते? आहे 2-4 पॉइंट तेवढे लक्षात ठेवायचे है ना. काय लक्षात ठेवेल मी? वाक्यात जो क्रिया करतो, वाक्यात क्रिया करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? कर्ता है ना. वाक्यात जो क्रिया करतो तो काय असतो? कर्ता असतो. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट. वाक्यात ज्याच्या विषयी बोलल्या जाते, वाक्यात ज्याच्या विषयी बोलल्या जाते तो काय असतो? कर्ता असतो. क्लिअर है ना. लक्षात घ्या. वाक्यरचना पाहून राहिलो आपण मराठीची वाक्यरचना जेव्हा जर विचारली तर काय? कर्ता
क्रियापद, कर्म आणि सहाय्यकारी क्रियापद. क्लिअर आहे. मग त्याच्यामध्ये कर्ता पाहत आहोत आपण, है ना. तर कर्ता म्हणजे पहिले अगोदर सुरुवातीला काय असते, कर्ता म्हणजे काय असते, कर्ता म्हणजे काय असते रे, तर वाक्यात जो काय करतो, क्रिया करतो, वाक्यात जो काय करतो, क्रिया करतो, त्याला आपण काय म्हणतो, कर्ता म्हणतो. क्लिअर आहे. नेक्स्ट, वाक्यात ज्याच्याविषयी काय केल्या जाते, बोलल्या जाते, ज्याच्याविषयी वाक्यात बोलल्या जाते त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, कर्ता म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. की काही अडचण, काय अडचण असणार आहे याच्यामध्ये, काय मी काही बेसिकच घेतो, आणखी काही सांगितलं तर नाहीच, किचकट काही सांगितलं का, जे पचणार नाही असं आहे का, काही काहीच नाही, है ना. मराठीची ही वाक्यरचना आहे. मराठीची वाक्यरचना विचारली, लक्षात ठेवायचं, कर्ता सुरुवातीला येतो, नंतर क्रियापद येतो, नंतर कर्म, नंतर सहाय्यकारी क्रियापद. कन्फ्युज व्हायचं नाही. मराठीला इंग्रजी सोबत कन्फ्युज करायचं नाही. का, कारण इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये कर्ता हा नेहमी कुठे येतो असतो, सुरुवातीला येत असतो. कन्फ्युज व्हायचं नाही. इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना. कर्ता, क्रियापद, कर्म, सहाय्यकारी क्रियापद. कर्ता काय असतो, तर वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता असतो. वाक्यात ज्याच्याविषयी बोलल्या जाते तो सुद्धा काय असतो, कर्ता असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. मग सर कर्ता ओळखायचा कसा, है ना, है ना. कर्ता हा जो कर्ता आहे हा ओळखायचा कसा, ओळखायचा कसा, है ना. कर्ता ओळखायचा कसा म्हणजे कर्ता आपल्याला ओळखायचा आहे, है ना. काय करायला कर्ता ओळखताना एक दोन जे रूल्स आहेत ते फॉलो करायचे. लक्षात घ्यायचं, अगोदर तर काय करायचं, कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापद ओळखता येणं गरजेचं आहे. राईट. जर तुम्हाला क्रियापद ओळखता येत असेल, वाक्यातले असतील वाक्यामध्ये, तर तुम्हाला कर्ता ओळखणं कठीण जाणार नाही. पण जर तुम्हाला क्रियापद ही जर समजत नसेल किंवा ओळखता येत नसेल, तर बाबा रे कर्ता तुझ्यापासून खूप लांब राहिला, है ना. कर्ता तुझ्यापासून खूप लांब राहिला. त्यामुळे काय आहे ना, अगोदर मी काय सांगतोय तुला, जर कर्ता ओळखायचा असेल तर मला काय ओळखता आलं पाहिजे रे, काय ओळखता आलं पाहिजे, क्रियापद. काय ओळखता आलं पाहिजे, क्रियापद, है ना. जसं एक कॉमन सेंटेन्स आहे, मग वाक्य आहे काय, मासा पाण्यात पोहतो. सेंटेन्स आहे ना, सेंटेन्स आहे, मासा पाण्यात पोहतो. क्लिअर आहे. हा, मग क्रियापद जर म्हटलं, क्रियापद जर म्हटलं तर क्रियापद काय असते, काय असते, है ना. इन डिटेल मध्ये जाऊ जेव्हा आपण ते पाठक वगैरे, पाठक शब्दांच्या जाती वगैरे पाहू त्यावेळेस. क्लिअर आहे. पण आता इथे काय असते, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय असते रे बाबा, क्रियापद असते वाक्यातील. क्लिअर. काही अडचण इथपर्यंत चालूच आहे आपलं, कर्ता चालू आहे. पण मी काय बोलतोय तुम्हाला की कर्ता जर ओळखायचा असेल आपल्याला तर काय माहित असायला पाहिजे, क्रियापद माहित असायला पाहिजे, है ना. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला क्रियापद पाहावं लागेल ना, त्याची जनरल थोडीशी आयडिया तर घ्यावं लागेल एक डोक्यामध्ये की नेमकं काय असते म्हणून. राईट. लक्षात घ्या. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय असते रे, तुमचा क्रियापद असते. सोपं समजा किंवा ट्रिक समजा, असा शब्द ज्याच्यातून क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त होते, तो शब्द म्हणजे काय असते रे, क्रियापद असते. सगळं विसरलं तरी चालते, पण हे 4 शब्द विसरू नका. समजतंय, पटतंय का काहीतरी, है ना. सगळं विसरलं तरी चालते, पण हे 4 शब्द क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य हे विसरू नका. कारण क्रियापद जर म्हटलं तर पटकन आलं पाहिजे तोंडावर तुमच्या की क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त करणारा जो काही शब्द असतो तो शब्द काय असतो रे बाबा माझा,
क्रियापद असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे ना? मग आता इथून मी कुठे आलो? माझ्या सेंटेन्सवर आलो, वाक्यावर आलो. राईट? मग वाक्य काय आहे माझं? मासा पाण्यात पोहतो. मासा पाण्यात पोहतो. किंवा सोपं सोपं घेऊ का? सोपं आहे. याच्यापेक्षा आणखी किती सोपं घ्यायचं? घ्यायचंय का याच्यापेक्षा आणखी सोपं? आहे नव्हते आपला कोण? राम आंबा खातो. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? है ना? मग लक्षात घ्या, राम आंबा खातो, मासा पाण्यात पोहतो. ह्याच्यात जर मला काय करायचं रे? मला काय करायचं? हे तर सोपं आहे, मला हे तसंच माहिती आहे की याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे. पण रूल्स आहे थोडेसे, जे काही दोन आपल्या हे आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय असते? तुमचं क्रियापद असते. मासा पाण्यात अर्थ आहे का? ह्या दोन, मी जर हा मासा झाकून ठेवला असा, मासा पोहतो हा वर्डच नाही ठेवला है ना, इथे मी याला रब केलं. मासा पाण्यात आहे का अर्थ काही याला? नाही. जेव्हा मी याला काय करतो? पोहतो लिहितो, तेव्हा या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. कसा? मासा पाण्यात पोहतो आहे ना, अर्थ आहे त्याला. मासा पाण्यातच पोहत असतो है ना. क्लिअर आहे? नेक्स्ट हे जे सेंटेन्स होतं, राम आंबा खातो, जनरली सगळ्यांनाच माहिती आहे खाणे काय असते आपलं रे? क्रियापद आहे ना. नंतर मग क्रियापद आहे तर चला पुन्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काढला, मी खातो. प्रूव्ह करत आहे मी ते तुम्हाला की आहे का ते बरोबर. क्लिअर आहे? राम आंबा, काय सेन्स लागते सेंटेन्सचा, वाक्याचा? लागते काही सेन्स लागतो का इथे रामचा आणि आंब्याचा? नाही. जेव्हा मी इथे काय करतो? खातो हा शब्द जोडतो या सेंटेन्स मध्ये, तेव्हा या सेंटेन्सला काय होतो? अर्थ प्राप्त होतो. काय होतो? अर्थ प्राप्त होतो. क्लिअर आहे? म्हणजे त्याच्यावर मी बोलू शकत नाही का की जर क्रियापद आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच काय असते रे? क्रियापद असते. क्लिअर केलं इथे? क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट काय होतं की सर तुम्ही बोलले की क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त करणारा जो वाक्यामध्ये शब्द असेल त्याला सुद्धा आपण काय बोलतो रे? काय बोलतो त्याला? क्रियापद बोलतो. राईट? बोलतो ना. चला पुन्हा येऊ आपण आपल्या सेंटेन्सवर, वाक्यावर. पोहतो आहे हे पहिलं जे सेंटेन्स आहे ते फॉलो करते ठीक आहे. तिथेच मला काय मिळालं? माझा क्रियापद मिळालं है ना. नेक्स्ट काय होते? क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य व्यक्त होते. चला पोहणे काय आहे? पोहणे काय आहे? क्रिया आहे. क्रिया आहे ना. पोहणे काय आहे? क्रिया आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पोहणे काय आहे? क्रिया आहे. पोहत असताना कृती होते का? होते. काहीतरी कृती करताना तुम्ही काय असं स्तब्ध राहिले झालं तुमचं, कृती होते की नाही होते एवढं मला क्लिअर करा. होते ना? हो सर होते है ना. म्हणजे पोहत असताना कृती पण होत आहे. ही कृती करत असताना तुमची हालचाल होते का रे? पोहणे क्रिया आहे बरोबर. ही क्रिया करत असताना कृती होते बरोबर. ही कृती होत असताना किंवा करत असताना हालचाल होते का? पोहताना हालचाल होते का? होते ना भाऊ. हालचाल झाली तेव्हाच तू तिथं तरंगतो ना किंवा पोहू शकतो ना. नाही का? क्लिअर आहे? तर लक्षात घ्या, क्रिया, कृती आणि ही कृती करत असताना काय झाली रे? हालचाल झाली. काय झाली? हालचाल झाली. अवयवाची हालचाल झाली ना. असे हात करतो की नाही आपण? करतो ना पोहायच्या वेळेस. पाय वगैरे सोबतच हलवावे लागतात है ना. लक्षात घ्यायचं क्रिया, कृती आणि हालचाल. मग हे सगळं करत असताना तुमचं जे टार्गेट होतं, काय टार्गेट होतं? पोहणे. काय टार्गेट होतं तुमचं? पोहणे. मग हे पोहणं जे टार्गेट आहे तेच आपलं काम असते की नाही रे? जे टार्गेट आहे त्यालाच आपण आपलं काम समजतो ना. आज मला अमक करायचंय, आज मला तमक करायचंय. ते अमक आणि तमक काय असते? कार्य आहे तुमचं, ते काम आहे ना. म्हणजे तुम्ही जे गोल फिक्स करता किंवा जे तुमचं दिवसभराचं जे काही काम, एक टार्गेट असते, त्या टार्गेटलाच आपण काय म्हणतो? कार्य म्हणतो. मग इथे या माशाचं टार्गेट काय आहे? पोहण्याचं आहे.
पोहण्याचं आहे म्हणजे हेच काय, याचं काम आहे. म्हणजेच काय रे बाबा, कार्य. झालं ना कार्य. क्रिया झाली, पोहण्याची क्रिया, त्या क्रियेतून काय झाली, कृती पण झाली. कृती करत असताना हालचाल झाली, हालचालीमधून काय झालं, कार्य झालं. मग क्लिअर होतंय का शब्द, है ना. म्हणजेच क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य दाखवणारा जो काही शब्द असतो सेंटेन्स मध्ये त्याला आपण काय म्हणतो, मुख्य क्रियापद किंवा क्रियापद. है ना. तेच पहा, मासा आहे. मासा क्रिया आहे का, नाही. मासा कृती आहे का, नाही. है ना. मासा हालचाल जो करतो तो कोणती करतो, पोहण्याची, ती क्रिया आहे. कार्य, पण हा जो मासा आहे हा हालचाल आहे का, नाही. कार्य आहे का मासा, नाही. पाण्यात क्रिया आहे का, नाही. कृती आहे का, नाही. हालचाल आहे का, नाही. कार्य होते का, नाही. कार्य कोणत्या शब्दातून दिसून राहिलं इथे, कोणत्या शब्दातून दिसून राहिलं, पोहणे. है ना. पोहतो म्हणजे पोहणे ना, पोहणे. क्लिअर इथपर्यंत, है ना. पोहतो म्हणजेच काय, पोहणे. क्लिअर आहे. नेक्स्ट हा जो खातो वर्ड आहे, हा जो खातो शब्द आहे, चला खातो मधून क्रिया आहे का, म्हणतो ना खाण्याची क्रिया, है ना. नंतर खात असताना कृती होते का, होते. खात असताना कृती होते. ताटामधला जो घास आहे तुमचा तो असा उचलल्याशिवाय आणि तो असा आ करून टाकल्याशिवाय पोट भरते का, की जेवण झालं असं म्हणू शकतो का आपण, नाही ना. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कृती करावं लागेल. त्याचा बस असा बसलाय मठासारखा आणि समोर ताट आलेलं आहे, भरलेलं ताट आहे मस्त पंचपक्वानांनी, है ना. बस होईल का जेवण, भरते का, पोट भरते का, नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे बाबा, कृती करावं लागेल. मग कृती कोणती, है ना. जी चपाती आहे, जी पोळी आहे, त्याला तोडणं, त्याला भाजी सोबत काय करणं, मिक्स करणं आणि तो घास जो बनतो तो घास आपल्या तोंडापर्यंत पोहोचवणं आणि तोंडाच्या वाढीतून तो आपल्या पोटाकडे पोहोचवणं. राईट. ही काय कृती आहे, है ना. नेक्स्ट काय होतं आपलं, हे सगळं करत असताना हालचाल होते काय, होते हालचाल होते ना. हात असा घेतो, पोळी तोडतो, चपाती तोडतो, भाजीला लावतो, भाजी घेतो, पोहोचवतो. मग म्हणते काय म्हणते मग याला सगळं झाल्यावरच, है ना. आज जरा मजा आली आहे का नाही. चला क्रिया, कृती, हालचाल आणि कार्य कोणतं होतं, खाण्याचं, कम्प्लीट झालं. समजलं काय इथपर्यंत, क्लिअर आहे. इथपर्यंत काय म्हटलं मी, क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. क्लिअर केलंय मी तिथे अगोदरच. नेक्स्ट क्रियापद, ज्या असा शब्द, वाक्यामध्ये असा शब्द ज्याच्यातून क्रिया, कृती, हालचाल आणि काय व्यक्त होते, कार्य व्यक्त होते, है ना. त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. मी दोनही गोष्टी इथे काय करून दाखवलेल्या आहेत, तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेल्या आहेत, है ना. क्लिअर आहे. इथे मी वर्ड अँड वर्ड का सांगत आहे रे बाबा, कारण मी लाईव्ह येत नाहीये सध्या. हे सगळे आपले रेकॉर्ड फॉर्म मध्ये लेक्चर आहेत, है ना. आणि रेकॉर्ड फॉर्म मध्ये असल्यामुळे तुमचं ना माझं इंटरॅक्शन होत नाही. क्लासमध्ये जेवढे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत मी बोलू शकतो, त्यांच्यासोबत त्यांचे जे काही डाऊट्स आहेत ते समोरासमोर क्लिअर करू शकतो, पण तुमचे करू शकतो का, नाही. तुमच्यासोबतचं इंटरॅक्शन माझं फक्त एवढंच आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ देणे आणि तुम्हाला जर त्यात काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला एक्सप्रेस व्हावं लागेल. अदरवाईज आपण एकमेकांसोबत कोणत्याच याने कम्युनिकेट करू शकत नाही. क्लिअर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी अगोदरच एक विचार केला आहे की तुम्हाला शब्द म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या कोणत्याच शब्दामध्ये काय राहणार नाही, अडचण राहणार नाही आणि कमेंट सुद्धा करायची वेळ तुमच्यावर येणार नाही. तो सुद्धा वेळ वाचवण्याचा मी तुमचा प्रयत्न करतोय की कमेंट करायला सुद्धा वेळ देऊ नका. बस लेक्चर पहा, लाईक करायचं करा, नका करू. आवडत असतील व्हिडिओ तर सबस्क्राईब करायचं, बस. बाकी काही नको. क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. मग काय नाही झालं आता तर क्रियापद ओळखता येईल ना, ओळखता येईल क्रियापद. चलो मग क्रियापद जेव्हा मी ओळखतो तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो, क्रियापद हालचाल आणि कार्य व्यक्त करतो. मेन पॉइंट काय होता आपला, की आपल्याला काय ओळखायचं होतं, कर्ता ओळखायचं होतं. क्रियापद ओळखायचं होतं का, नाही. कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला कोणाची गरज होती,
क्रियापदाची. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक जनरल आयडिया दिली, राईट है ना. मग आता मला सांगा कर्ता कसा ओळखायचा, कर्ता कसा ओळखायचा. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. तर काय ओळखायचं म्हटलं मी अगोदर, क्रियापद. काय ओळखायचं? क्रियापद. ओळखलं? पोहतो, पोहतो है ना. तर लक्षात घ्या, पोहतो याचा काय करायचा, जो मूळ धातू आहे, पोहतो है ना, पोहतो हा जो शब्द आहे, हे जे क्रियापद आहे, याचा मला काय पाहिजे, धातू पाहिजे. याचा मला काय पाहिजे, धातू पाहिजे. काय पाहिजे मला, धातू. धातू हा संस्कृत वर्ड आहे. काय पाहिजे मला, धातू पाहिजे याचा, पोहतोचा. मग पोहतोचा धातू काय होते, पोहतोचा काय होते, धातू पो. क्लिअर आहे. म्हणजे मला काय पाहिजे, धातू पाहिजे. क्लिअर आहे. मग पोहतोचा काय होते, पो. हा क्लिअर. इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत. हा सर, धातू म्हणजे काय हो, धातू म्हणजे काय है ना. प्रश्न येतो ना की सर ठीक आहे, काय करायचं आम्हाला, कर्ता ओळखायचा आहे, ओळखायचा कसा, तर धातू पाहिजे है ना. क्रियापद ओळखून आम्हाला काय करायचं, त्याचा धातू काढायचा है ना. तर धातू म्हणजे काय, तर लक्षात घ्या, क्रियापदाचा मूळ अर्थ सांगणारा शब्द. क्रियापदाचा मूळ अर्थ सांगणारा शब्द म्हणजे काय असते रे, धातू असते. क्लिअर. हे त्या दिवशी पण मी एक्सप्लेन केलेलं आहे, अगोदरच मी एक्सप्लेन केलेलं आहे. धातू आलेला होता पुढे आपलं हे होत असताना, क्लास सुरू असताना, तेव्हाही मी एक्सप्लेन केलेलं आहे की क्रियापदाचा मूळ शब्द म्हणजे काय असते रे, धातू असते. एक्झाम्पल घेतलं होतं मी, येणे, खाणे, पिणे है ना, जाणे, झोपणे, हे सगळे काय आहे, क्रियापद आहेत. तर याचे धातू जर विचारले तर काय होते, ए, खा, पी, जा, झोप है ना. ये, खा, पी, जा आणि झोप, हेच करतो आपण, है की नाही. येतो, खातो, पितो, जातो आणि काय करतो रे बाबा, लायब्ररीत जाऊन है ना. तो लायब्ररीचा जो खोका असतो, त्या खोक्यात जाऊन काय करतो, नाही सर मारतो कधी कधी डुलकी येते सर है ना. जेवण झाल्यावर अर्ध्या तासाची झोप पाहिजे. खास करून आम्ही जर एमपीएससीचे मुलं आहोत, आम्हाला तर नीट म्हणजे गरजच आहे है ना. 5 ते 10 मिनिटाची नाही सर, आम्ही ऍटलीस्ट अर्ध्या तासाची झोप घेतो. चांगलं आहे, दुपारची घ्यायला पाहिजे है ना. म्हणजे आणखी काय होते, फ्रेश माइंडनी माणूस कामाला लागतो. ए, खा, पी, जा आणि झोप. तर मग इथे मला एक सांगा, इथे हा जो आहे काय आहे, कुठे गेला, पोह. म्हणजे मूळ धातू काय आहे, पोह आहे. आता या मूळ धातूला आपल्याला कोणता शब्द जोडायचा आहे, नारा, नारी, नारे, नाऱ्या. समजतंय का काय म्हटलं मी. काय पाहतो आपण, कर्ता. याला काय करतो आपण, कसा ओळखायचा ते पाहतो. धातू है ना, जो क्रियापदाचा धातू असतो, त्या धातूला आपण काय करतो, नारा, नारी, नारे, नाऱ्या असे शब्द जोडतो. क्लिअर आहे ना. म्हणजेच आता इथे पोहणारा. क्लिअर आहे. क्लिअर आहे. इथे काय होईल, पोहणारा, पोहणारी, पोहणारे, पोहणाऱ्या पर्यंत. क्लिअर आहे. एवढा तर कॉमन सेन्स आहे मला की मी इथे याचं जे लिंग वचन आहे त्याच्यानुसार मी इथे हे वापरू शकतो, नारा, नारी, नारे, नाऱ्या. एवढा तर कॉमन सेन्स आहे ना. लिंग वचन शिकलेलं असाल ना तुम्ही, ते घेईल मी एखाद्या लेक्चर मध्ये. ते तुम्हाला एक सेपरेट लेक्चर देईल 20 ते 25 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा. त्याच्यामध्ये ते क्लिअरही करेल वाटल्यास. पण तरी पण एक कॉमन सेन्स तर असेल, काही तर शिकले असेल आतापर्यंत की लिंग वचन नुसार तुम्हाला हा इथे शब्द वापरता येईल, नारा, नारी, नारे, नाऱ्या. संपलं का एवढ्यावर, नाही. प्लस काय करायचं रे बाबा, प्लस कोणने प्रश्न विचारायचा, प्लस कोणने प्रश्न विचारायचा. क्लिअर आहे. कर्ता मिळवण्यासाठी मला एवढी तांजण करावी लागेल है ना. कर्ता मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल, एवढं
करावं लागेल. जर मी एवढं करेल तेव्हा पुन्हा मला करता मिळेल. हा काय म्हटलं ओळखायचा कसा, जो धातू असतो तो कुठं मिळेल तुम्हाला, मुख्य क्रियापदामध्ये. मुख्य क्रियापदामध्ये काय मिळणार आहे आपल्याला, धातू मिळणार आहे. राईट. त्या धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या आणि प्लस कोणने आपल्याला काय करावं लागेल, प्रश्न विचारावा लागेल. तेव्हा मिळणारं उत्तर जे काही असते तुमचं, ते मिळणारं उत्तर काय असते रे भाऊ, काय असते, कर्ता असते. मिळणारं उत्तर काय असते, कर्ता असते. क्लिअर आहे. अप्लाय करून दाखवा सर. आमचा तुमच्यावर विश्वास नाही है ना, अप्लाय करून दाखवा. चलो काय घेतलंय इथे धातू, पोहणे. पोहणे काय आहे, पोहणे धातू आहे, क्रियापद आहे है ना. क्रियापदाचा धातू काय आहे, पोहण्याचा पोह. त्याला काय लावू इथे, मासा. मासा एक वचन आहे. हा मासा, मग मासाला काय करू आपण, पोह. आता हा मी इथे घेतला पोह प्लस नारा. काय म्हणला हा, पोह नारा. पोह नारा. क्लिअर आहे. पोह नारा प्लस काय करायचं, कोणनी प्रश्न विचारायचं. पोहणारा कोण, पोहणारा कोण, पोहणारा कोण. तर मग काय येईल बाबा, आन्सर काय येईल याचं, पोहणारा कोण म्हटलं तर कोण येईल याचा आन्सर, मासा. पोहणारा कोण, मासा है ना. म्हणजेच मिळणारं उत्तर इथे काय असते रे बाबा, तुमचा हा मासा काय आहे, कर्ता आहे. मासा काय आहे, कर्ता आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. क्लिअर आहे ना. धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या, कोण काय होतं तुम्हाला, कर्ता होतो. इज दॅट क्लिअर है ना. चला याच्यामध्ये काय सांगाल, राम आंबा खातो. याच्यामध्ये काय आहे, राम आंबा खातो. याचा मूळ धातू काय आहे, खातो का, खाणे का, खा. खातोचा जो मूळ धातू आहे तो खा आहे. आणि याला आता हा एक वचनी आहे, राम एकटा आहे ना, एक वचनी आहे ना. तर याला आपल्याला काय जोडायचंय, नारा, नारी, नारे किंवा नाऱ्या. तर मग काय होईल, खाणारा. खाणारा कोण, तर राम. खाणारा कोण, तर राम. या सेंटेन्स मध्ये राम जो काय आहे तुमचा कर्ता आहे. क्लिअर, इज अ क्लिअर. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, हे क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. राईट इट डाऊन फास्ट. ओके चला, क्लिअर आहे हे सगळ्यांना, झालं का. रफ करतो मग याला, कारण पुढचं हे घ्यायचं आहे. ठीक आहे. चलो चला, क्लिअर आहे का रे. मग इथे आता कसा ओळखायचा म्हटलं तर आता कन्फ्युजन होईल का, काही प्रॉब्लेम येईल का, नाही. काय करायचं, क्रियापदाचा जो धातू आहे त्या धातूला कसा क्वेश्चन विचारायचा आहे, नारा, नारी, नारे, नाऱ्या है ना, है ना. धातू नारा, नारी, नारे, नाऱ्या. नारायण असतो है ना. बिचाराचं नाव एवढं सुंदर नाव आहे, नारायण, देवाचं नाव आहे ना, नारायण. त्याचे काय करतो आपण, सुंदर नावाचा बट्ट्यापोळ करून टाकलेला आहे. तसे माणसाला बट्ट्यापोळ करायची सवय आहे ना, आहेच. चला काय म्हटलं मी, धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या है ना, प्लस कोणी काय करायचा, प्रश्न करायचा. मिळणारं उत्तर काय असते तुमचं, कर्ता. काय असते रे भाऊ, कर्ता असते रे मग, है ना. चला नेक्स्ट काय आपल्याकडे, मोस्ट इम्पॉर्टंट क्रियापद. क्लिअर आहे. क्रियापद सध्या एवढंच लक्षात ठेवा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो. क्रियाकृती, हालचाल आणि कार्य व्यक्त होते. कार्य करणारा, क्रियाकृती, हालचाल आणि कार्य व्यक्त करणारा शब्द असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. नंतर येऊ आपण कर्माकडे. कर्म है ना, कर्म है ना. कर्म काय असते, कर्म म्हणतो ना आपण, करतो जसा करतो म्हणते तसा भराव पण लागणार आहे त्याला, जसा तो करत आहे म्हणते आता है ना. कर्म जसा करतो
तसंच काय करावं लागल, भरावंही लागल. का तर कर्मामुळे. राईट. म्हणजेच आपण मला एक सांगा, कर्म काय बोलू शकतो, जो दिलेल्या वाक्यामध्ये, वाक्य काय होतं आपल्याकडे, काय होतं, मासा पाण्यात पोहतो. मासा पाण्यात पोहतो, है ना. मासा पाण्यात पोहतो. नंतर मासा पाण्यात पोहतो. नंतर राम आंबा खातो. मासा पाण्यात पोहतो, राम आंबा खातो. नंतर श्रुती राजकुमार राजा झाला. राजकुमार राजा झाला, है ना. नंतर तो डॉक्टर आहे, लेटेस्ट आहे, है ना. डॉक्टर आहे, सध्याची परिस्थिती. क्लिअर. लक्षात घ्या. कर्म, कर्म काय पाहतो आपण आता, तर सेंटेन्स मध्ये दिलेल्या वाक्यामध्ये काय असते, कर्ता असते. दिलेल्या वाक्यामध्ये काय असते, कर्ता असते. कशावरून ओळखला आपण, क्रियापद घेऊन. क्रियापदावरून. क्रियापदाचा जो काही धातू होतो त्याला नारा नारी नारीने काय केला, आणि प्लस कोणने क्वेश्चन केला. मिळणार उत्तर काय मिळालं तुम्हाला, कर्ता मिळाला. आता काय पाहिजे, हा जो दिलेला सेंटेन्स मध्ये दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता आहे, हा काहीतरी काय करते रे बाबा, ऍक्शन करते. हा काहीतरी काय करते, कार्य करते, क्रिया करते, है ना. सेंटेन्स मधला जो कर्ता असतो तो काय करतो, क्रिया करतो. सेंटेन्स मधला जो कर्ता असतो तो काय करतो, क्रिया करतो. बरोबर आहे. आणि ही जी क्रिया आहे, ही जी क्रिया आहे, है ना, ही जी क्रिया आहे, ही क्रिया, या क्रियेचा काही तर परिणाम होत असेल. होतो का, काही तर परिणाम होत असेल. जसं इथे खातो आहे, काय झालं पहा. काय म्हटलं मी, दिलेल्या सेंटेन्स मध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये काय असतं, कर्ता राहतो. कर्ता ओळखला आपण. हा कर्ता काहीतरी काय करत असेल, क्रिया करत असेल. हा कर्ता काहीतरी काय करतो, क्रिया करतो. आणि ही जेव्हा क्रिया होते तर या क्रियेचा जो काही परिणाम असतो, होत असेल ना ऑब्विसली. एखादी आपण क्रिया करतो तर त्याचा परिणामही असतो. बरोबर. तर हा जो परिणाम आहे, हा परिणाम सोसणारा एखादा जर शब्द वाक्यात असेल, परिणाम सोसणारा शब्द, शब्द कुठला रे, वाक्यातील. वाक्यातील परिणाम सोसणारा जो शब्द असतो तो शब्दच म्हणजे काय असते रे बाबा, माझं कर्म असते. म्हणजेच ह्याच्यावरून मी कर्माची व्याख्या जेव्हा करतो तेव्हा बोलू शकत नाही का की कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम. राईट. कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम वाक्यात ज्या शब्दावर दर्शवला जातो किंवा ज्या शब्दावर होतो किंवा ज्या शब्दातून दाखवला जातो त्या शब्दाला आपण काय म्हणतो रे, कर्म म्हणतो. राईट. समजत आहे, समजत आहे. मांजराने, मांजर, उंदीर
मारते. समजून आलं का काय म्हटलंय मी? कर्म. कर्म म्हणजे काय? तर वाक्यामध्ये काय असते रे बाबा? कर्ता असते. तो काय करत असतो? एखादी क्रिया करतो. ती जे क्रिया करतो त्या क्रियेचा जो काही परिणाम असतो तो वाक्यामध्येच एखादा शब्द काय करतो? सोसत असतो, सोसणारा असतो. त्याचा परिणाम त्या शब्दावर दिसून येतो. तो परिणाम सोसणारा किंवा तो शब्द असतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो? कर्म म्हणतो. सोपं सोपं है ना. म्हणजेच आता जसं हे माझ्याकडे उदाहरण आहे, मांजर उंदीर मारते है ना. मांजर उंदीर मारते किंवा मांजराने उंदराला मारले असं करू आपण. चांगलं वाटतं जरा. मांजराने उंदीराला ठार मारले. ठार मारले. हे सेंटेन्स घेऊ. क्लिअर आहे? चला ओळखा. काय ओळखायचं? पहिले ओळखायचं मला कर्ता वाक्यामध्ये. चला याच्यामध्ये काय आहे? ठार मारणे. ठार मारणे काय आहे? मुख्य क्रियापद आहे है ना. ठार मारणे काय आहे? मुख्य क्रियापद आहे है ना. मग आता ठार मारणे मुख्य क्रियापद आहे. मला याचा मूळ धातू लागेल. मूळ धातू काय होईल बाबा? ठार मार. राईट. आणि याला काय कशाने काय जोडायचं मला? नारा, नारी, नारे आणि काय? नारा, नारी, नारे, नाऱ्या प्लस प्लस काय? कोणी शब्द कोणी प्रश्न विचारायचा. मग ठार मारणारा कोण? ठार मारणारा कोण? इथे उत्तर काय येते तुम्हाला? मांजर. ठार मारणारा कोण? तर तुम्हाला उत्तर काय येईल? मांजर. आणि हाच काय आहे? कर्ता आहे. हाच काय आहे? कर्ता आहे. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? हा. नंतर मी काय म्हटलं? जेव्हा मी काय कर्म. नंतर काय पाहिजे होतं आपल्याला? कर्म पाहिजे होतं. जेव्हा मी काय म्हणतो? कर्म. कर्म काय असते? तर जो काही हा जो कर्ता आहे है ना. हा मांजर इथे काय आहे? कर्ता आहे. आणि कोणती क्रिया केली? ठार मारण्याची. क्रिया कोणती केली? ठार मारण्याची. त्याचा परिणाम कोणी सोसला रे? त्याचा परिणाम कोणी सोसला? उंदीराने. त्याचा परिणाम कोणी सोसला? उंदीराने. म्हणजेच मांजराने ठार मारण्याची जी क्रिया केली त्याचा परिणाम कोणातून दर्शवला गेला? उंदराकडून. कसा? अरे मेला ना तो. उंदीर मेला ना है ना. छान अशा उठून उड्या मारत होता. आलं मांजर है ना. आणि काय केलं त्यानं? त्याला गट्टम केलं है ना. म्हणजे इथं या सेंटेन्स मध्ये मांजराने जी काही क्रिया केली होती त्या क्रियेचा परिणाम कोणावरती दिसला रे बाबा? उंदरावरती. आणि कोणती क्रिया केली होती? ठार मारण्याची. ठार मारण्याची. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत है ना. क्लिअर आहे ना. नेक्स्ट पहा. म्हणजे याच्यावरून मी कर्म काय बोलू शकतो? की कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम वाक्यामध्ये ज्या शब्दातून दर्शवला जातो, दाखवला जातो किंवा ज्या शब्दातून सोसला जातो त्या शब्दाला आपण काय म्हणतो रे? कर्म म्हणतो. मग दिलेल्या सेंटेन्स मध्ये दिलेल्या वाक्यात कर्म काय आहे रे बाबा? उंदीर. राईट. कर्म काय आहे? उंदीर. क्लिअर. नेक्स्ट. राम आंबा खातो. राम काय करतो? आवडतो त्याला, खात असेल आंबा. आणि हा पिढ्यानपिढ्यापासून आंबा खातो बरं. कितीतरी दिवसापासून खात आहे ना. त्याचा आंबा खाणं संपलेलंच नाही. आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो है ना त्यावेळेस पहिल्यांदा जे सेंटेन्स शिकलो होतो ते हेच शिकलो होतो ग्रामर मध्ये, व्याकरणामध्ये है ना. राम आंबा खातो. याचा आंबा खाणं अजूनही संपलेलं नाही. खाऊ देत, काय करायचं? त्याला आनंद मिळतो त्या गोष्टीतून, ती गोष्ट करून है ना. असंच ज्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्याला ती गोष्ट मनसोक्त करण्याचं काय करू द्यायचं. राईट है ना. लक्षात घ्या. मग आता इथे काय रे? इथे काय करायचं? चला पहिलं मला कर्ता सांगा. कर्ता राम. आता तुम्हाला डायरेक्ट ओळखता येईल ना. खातो आहे. खाणारा कोण? खाणारा कोण? राम. राम काय आहे? कर्ता आहे. बरोबर. क्रिया काय आहे? खाण्याची आहे. कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम. आता इथे रामाने कोणती क्रिया केलेली आहे? आंबा खाण्याची.
खाण्याची क्रिया केलेली आहे ना, आणि त्याचा परिणाम कोणावर झाला रे? आंब्यावर. म्हणजे हा आंबा काय होता? आमचा कर्म होता. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे? कुठं? चला, काय होतं हे क्लिअर आहे सगळ्यांना? राम काय होता? कर्ता होता. खाणे काय याच्यामध्ये? क्रियापद आहे. आणि कर्म कसं ओळखलं रे बाबा? तर या कर्त्यानं जे काही क्रिया केली त्याला काय म्हणतो आपण? त्याचा जो परिणाम झाला त्या ज्या शब्दातून दिसत असेल त्याला आपण कर्म म्हणतो. ठीक आहे. तर मित्र इथे काय करू आपण? आज थांबून जाऊ है ना, आज इथे थांबू. उद्याला मी याची जे काही समजा कर्म ओळखायची जी काही छोटीशी ट्रिक आहे ना, छोटीशी आहे ती तेवढं जरी लक्षात ठेवलं आणि ते जर अप्लाय केलं तुम्ही तर काय होईल? तुम्हाला कर्म इझिली ओळखता येईल. व्याख्या लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. ते फक्त मी तुम्हाला एक सांगायसाठी सांगितलं आणि त्या ट्रिक वरून सुद्धा तुम्ही काय करू शकता? ते ओळखू शकता. ठीक आहे. वेळेचा अभाव आहे ना, माझं दुसरं लेक्चर आहे त्याच्यामुळे मला इथे थांबावं लागेल. ठीक आहे ना. जर लेक्चर आवडत असतील तर मित्रांनो सबस्क्राईब करा ना, सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते कमेंट मध्ये एक्सप्रेस व्हा. मी पहिल्याच दिवसापासून तुम्हाला ते सांगत आहे, कमेंट मध्ये एक्सप्रेस व्हा है ना. नुसतं व्हायरल होणं आमचा उद्देश नाहीये. व्हायरल होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि आमचे लेक्चर तुमच्या कामी पडणं हा खरा उद्देश आहे याच्या मागचा. ठीक आहे. क्लिअर आहे? इथे आपण थांबू. थँक्यू.